आपण नेहमी म्हणतोस चैतन्य म्हणतो किंवा ऐकतो की आपण ध्यानपूर्वक जप करावा. ऐकायला काय पाहिजे? आणि मी मध्येच म्हणालो कदाचित आपण ऐकलं असेल नसेल, जाणीव असू द्या, जाणीव ठेवा की मी जप करत आहे. मी आता काय करतोय? मी जप करत आहे. जप करत नसेल त्याची जाणीव व्हायला हवी. आता जप करतो, आता जप नाही करत याची जाणीव. म्हणजे ध्यानपूर्वक जप करणं, जाणीवपूर्वक जप करणं, जाणून बुजून जप करणं, सावधानीपूर्वक जप करणं, इंग्लिशमध्ये म्हणतात माइंडलेस, माइंडफुल, सोलफुल असे म्हणतात. जप कसा? ज्यामध्ये माइंडच नाही, माइंडलेस. जप चालू आहे पण त्यामध्ये माइंड नाही, माइंड आणि कुठेतरी आहे. माइंडलेस हे बरं आहे का? माइंडलेस केवळ म्हणू शकतो आपण माइंड युअर चॅटिंग, माइंड युअर चॅटिंग असं म्हणण्याचे इंग्लिशमध्ये प्रकार किंवा पद्धत आहे. माइंड युअर बरोबर. माइंडफुल, सोलफुल. सोल म्हणजे काय? सोल म्हणजे आत्मा. सोलफुल म्हणजे आत्मा फुल. आत्मा भरून, मन भरून, आत्मा भरून जप करा. पोट भरून, आपण पोट भरून जेवण करतो, भोजन घेतो. आपण जप करत आहोत याची जाणीव फार महत्वाची आहे. जाणून बुजून जाणीवपूर्वक जप करणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून हे हरिनाम आपल्या आत्म्यामध्ये, मनामध्ये, मनाच्याही खोलामध्ये जाऊन म्हणजे आत्म्यामध्ये हे हरिनाम प्रवेश करील. म्हणजे सोलफुल, आत्मा भरून, जी भरते, जी भरते.
माइंडफुल सोलफुल जर आपण जप केला, हरिनाम जप, तर मग तिथे त्यालाच आपण योग ही म्हणू शकतो. योग 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 म्हणजे काय? लिंक लिंक इंग्लिश मध्ये लिंक किंवा संबंध. आत्म्याचा आणि भगवंताचं मिलन, गाठी भेटी. हरी हरी. आपण जप करत आहोत याची जाणीव जपामध्ये झोपलं तर जाणीव राहते का? जाणीवपूर्वक किंवा ध्यानपूर्वक किंवा मनपूर्वक जर आपण जप करत नसू तर मग जपामध्ये झोप लागली की नाही तर पत्ताही नाही लागणार. बरेच प्रकार सर्रास म्हणजे सर्रास जाणीवपूर्वक, ध्यानपूर्वक, मनपूर्वक सर्वोत्तम शब्द जर आहे किंवा विशेषण आहे म्हणा जपाचं, प्रेमपूर्वक. जप कसा करावा? प्रेमपूर्वक, प्रेमपूर्वक, प्रेमाने जप करा. जप करून 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 आपण प्रेम प्राप्ती करायचा आहे. प्रेम प्राप्त करून मग प्रेमपूर्वक जप करायचा आहे. जप करता करताच प्रेम प्राप्त करायचा आहे. भगवंताचं प्रेम, राधा गोविंदाचं आपल्यावरती जे प्रेम आहे त्याचा अनुभव करायचा. हे हरिनाम भगवंत आहेत. बोलो केलं काय? प्रेम मधान आहे. प्रेम मधान. पैसा मोजता मोजता ना बरं वाटते नाही. हे झाले 1000, आणखी 1000, आणखी. लोक संध्याकाळी दुकान बंद करायच्या वेळी बाहेर बंद करतात, आतमध्ये पैसे मोजत बसतात. त्यांना बरं वाटतंय. कालच्या पेक्षा आज जास्त कमाई करावी. मग प्रेमानं आणखी मोजू लागतात अधिक अधिक.
saying something. Be aware, right? Be cautious, be aware. सावधान 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 पूर्वक. कमांडर जो सावधान म्हणतच पोलीस वगैरे म्हणजे कोणी आहेत शिपाई येते बाकीचे सर्व काम धंदे सोडून आपलं ढिलं पण सोडून काय होतं सावधान पट्टा वगैरे बेल्ट टाईट करून यस सावधान म्हणजे पुढच्या आदेशाची ते वाट पाहतात ते सावधान म्हणजे अरे रेडी आपण तयार आहात तुम्हाला नाही म्हणत अधिकारी म्हणतो कॅप्टन किंवा तसंच मनाला सावधान करून जे मन इकडे तिकडे चोहीकडे जे पसरलेलं असतं त्याला एकत्र करून पुढच्या कार्यामध्ये त्याला लावायचं. पोलीस अधिकारी मला म्हणाला आम्ही म्हणत होतो हरे कृष्ण म्हणा हरे कृष्ण म्हणा. तो म्हणाला आय एम ऑन ड्युटी मी ड्युटी करतोय सरकारी नोकरी करतोय जे काय क्राऊड कंट्रोल हे करतो ते करतोय तेव्हा आता मी दुसरं काही करू शकणार नाही. आय एम ऑन ड्युटी हे हरे कृष्ण वगैरे आता नाही. तसंच आपण जप करतानाही आम्ही ड्युटी चॅन्टिंग ड्युटी वरती आहे. यावेळी दुसरं काही नाही करणार. आय ऑन ड्युटी आय ऑन द जॉब आय एम बिझी असतो मनुष्य आय एम बिझी. मी नवाच भक्त होतो जुहूमध्ये मुंबईमध्ये एक लाईफ मेंबर आमच्या अध्यक्षाला भेटायला आलेले होते. आमचे अध्यक्ष मंदिरामध्ये जप करत होते. मी गेलो आणि त्यांना अध्यक्षाला सांगितलं असं असं अजिमा सदस्य आपल्याला भेटू इच्छितो. ते म्हणाले टेम्पल प्रेसिडेंट म्हणाले त्या लाईफ मेंबरला सांग आय एम बिझी. तेव्हा ते ज्यावेळी म्हणाले प्रेसिडेंट म्हणाले मला म्हणाले त्याला सांग की मी बिझी आहे. त्यावेळी मी विचार तसा केलेला होता पण बिझी थोडे जात just chanting. पण फक्त जपच करताय. बिझी काय जस्ट चॅन्टिंग आपण जप करताय. किंवा ते बिझी होते की नाही त्याला बिझनेस म्हणू शकतो नाही. he was very busy, really busy. असं आपण विचार करत नाही. मी केलेला नव्हता त्यावेळी. आपण खरंच बिझी व्हायला हवं. आय एम बिझी. यावेळी मी मोकळा वगैरे नाही. मी व्यस्त आहे. आय एम व्हेरी बिझी विथ व्हॉट चॅन्टिंग.
माझं चॅन्टिंग, माझा जप चालू आहे म्हणजे मी आता भगवंताबरोबर आहे. ही माझी अपॉइंटमेंटची वेळ आहे. भगवंताने मला अपॉइंटमेंट दिली, मला वेळ दिली. भगवंत आलेला आहे की मी भगवंतापर्यंत पोहोचलेलो आहे, पोहोचायचं मला. तुमच्या गाठी भेटी चालू आहेत. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे असं ज्यावेळेस पण म्हणतोय सर्व संबोधना, हे हरे, हे राधे, हे कृष्ण, हे आपण असे आहात, आपण दुसरे आहात. माझं हे म्हणणं कृपा करून ऐका. मला सेवा योग्य बनवा. मया सह रमस्व. माझ्या बरोबर आपण रमा रमा. आपण राधा रमण आहात. राधेशी आपण रमता, इतर मित्राशी आपण रमता, वगैरे वगैरे. माझ्याशी रमा किंवा मलाही रमू द्या तुमच्या बरोबर, अशी प्रार्थना आहे. पण ज्यावेळी हरे कृष्ण म्हणतो, पूर्ण महामंत्र म्हणतो, त्या प्रत्येक मंत्राचा, शब्दाचा, त्या नावाचा अर्थ आहे, अर्थपूर्ण आहे, भावार्थ. असं आपण म्हणतो, संबोधित करतो, आणि ते भगवंत ऐकतात आणि संवाद चालू असतो. जप म्हणजे काय? संवाद. कोणाशी संवाद? भगवंताशी संवाद. याला व्यस्तता म्हणाल की नाही? इट्स अ बिझनेस, इट्स अ व्हेरी सिरियस बिझनेस. हरे हरे. तेव्हा जपाच्या वेळी अशी जाणीव की मी आता जप करत आहे, मी जप करत आहे, मी व्यस्त आहे. मी कृष्णाच्या बरोबर आहे, कृष्णाच्या बरोबर मला राहायचं आहे. काही प्रार्थना करायच्या आहेत, काही निवेदन करायचं आहे, काही अडीअडचणी बोलून टाकायच्या आहेत. भगवंताचं काही हितगुज करायचं मला. तेव्हा ही जाणीव असेल तरच मी जप चालू आहे की जप थांबला, की मी झोपलो, की माझं मन यावेळी कुठे आहे, कुठं भटकतंय, कुठं गेलं, ही जाणीव नाही राहणार. आपण जाणीवपूर्वक, ध्यानपूर्वक जप चालू नाही ठेवला. त्या महामंत्रामध्ये 16 नाव आहेत. इति षोडशकम नाम नाम. 16 नावाचा हा महामंत्र आहे. तेव्हा जाणीवपूर्वक जप नाही केला तर कळणार नाही मी 16 नावाचा जप करतोय की 12 नावाचा करतोय. स्नेक स्नेक हरे हरे, स्नेक स्नेक हरे हरे.
स्नेक कृष्ण नाही म्हणतही नाही. कृष्ण स्नेक माझ्या जपाची जी गती आहे, स्पीड आहे, ती कशी आहे? बऱ्याचशा काही बसेसच्या लॉरीच्या पाठीमागे कधी कधी लिहितात, हाऊ इज माय ड्रायव्हिंग. हा माझा फोन नंबर आहे, जर कोण मला संपर्क करू शकता. हाऊ इज माय ड्रायव्हिंग. तसं आपण हाऊ इज माय चॅन्टिंग. माझं जप कसं आहे, माझ्या जपाची स्पीड कशी आहे, गती कशी आहे. द्रुत विलंबित गती. द्रुत म्हणजे फटाफट, ते योग्य नाही. विलंबित म्हणजे चाललाय 15-20 मिनिटं झाली तर अद्याप एक माळ झालीच नाही. तर हे दोन्ही प्रकार योग्य नाहीत. मग थोडं संतुलन, बॅलन्स हवा असतो. जपाची जाणीव ठेवणं म्हणजे कोणत्या गतीनं, कोणत्या स्पीडने जाणीव ठेवणं म्हणजेच उच्चारण करतोय की नाही काही. मात्र कोण बसत, पोट थोडे थोडे हलतात, उच्चारण नाही. प्रभुपाद मला म्हणाले की टंग मस्ट व्हायब्रेट. टंग मध्ये, जिभेमध्ये कंपन व्हायला हवं. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजेच आतून जो श्वास बाहेर निघतो, जिभेचा वापर करून आपण त्यातून ध्वनी उत्पन्न होते. पण जेव्हा जर हल्लीच नाही तर फक्त हवा येणार, बाहेर आत जाणार. ओनली एअर, नो मंत्र किंवा नाव वगैरे नाही, उच्चारण नाही होणार. जाणीवपूर्वक जर नसेल तर आपण बसतो, हालता येते. पण जिव्हा नाही हालत, ओठ नाही हालत, मुखातून नाव निघत नाही. 16 शब्दाचं 32 अक्षराचं हे नाव. कीर्तन नाही झालं, उच्चारण नाही झालं तर मग श्रवणी नाही होणार ना. श्रवणी नाही होणार. श्रवणम कीर्तनम असं म्हटलंय जपाच्या वेळी. काय श्रवणम कीर्तनम, कीर्तनाच्या अगोदर श्रवण असं झालं तर मग श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. श्रवण आणि कीर्तनाचा परिणाम फळ महा स्मरण आहे. उच्चारणच नाही केलं, त्याचं श्रवणही नाही केलं, मग मरण कसं होणार.
करून देतो स्वतःलाच. आत्मा आठवण आपल्याला आठवण करून द्यायची असते. भगवानाची आठवण, भगवंताविषयीच्या आठवणी, स्मरणा, आत्म्याच्या स्मरणार्थ स्मरण व्हावं या उद्देशाने आपण त्या करतो. करायला हवा. काही जाणीव फार महत्वाची आहे. मला ही जाणीव असल्यावर मला निराकार करायचं राहावं. दक्ष वैष्णवांच्या 26 गुणांमध्ये दक्षता, दक्ष होणं, टू बी एक्सपर्ट असा एक गुण आहे. तेव्हा बऱ्याच प्रकारच्या साधनेमध्ये आपण दक्ष होऊ शकतो, व्हायला हवं. सर्व प्रकारच्या साधना भक्तीमध्ये आपण प्राधान्य द्यायला हवं. दक्ष कशामध्ये? चॅन्टिंग. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. यामध्ये एक्सपर्ट, इज एक्सपर्ट चॅन्टर. ध्यानपूर्वक जप करण्यामध्ये दक्ष, कुशल, प्रवीण, हे प्रावीण्य, हे कला कौशल्य, याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. सकाळी आपण जप करण्याची वेळ हीच आहे. जप जर आपण व्यवस्थित केलं, म्हणजे ध्यानपूर्वक केलं, जाणीवपूर्वक केलं, प्रेमपूर्वक केलं, माइंडफुल, सोलफुल केलं, तर मग बॅटरी चार्जिंग त्याला म्हणतात. बॅटरी चार्जिंग. कृष्ण किंवा कृष्णाचं नाव हे पॉवर हाऊस. त्याचं कनेक्शन आत्म्याशी. आत्म्यामध्ये प्रकाश, लाईट, आत्म्याची बॅटरी चार्ज. चार्जचा सोर्स काय? पॉवर हाऊस आहे. पॉवर हाऊस आहे ना, महावितरण. तसं हे आता भगवंतच पॉवर हाऊस आहे. पॉवरफुल. परिणामामध्ये जी शक्ती आहे, परिणाम भगवंत आहे, शक्ती आहे. शक्तिमान हरिनाम. चार्ज झाली की मग आपण चार्ज होऊन मग दिवसभर आपण उपयोग करू शकतो. ओके. हरे कृष्ण. कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम
परम पूज्य श्री लोकनाथ स्वामी गुरु महाराज की, श्रील प्रभुपाद की, श्री श्री राधा गोविंद देव की, निताई गौर प्रेमानंदे।